हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिदिघे साहेब आणि अर्थातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांच्या विचारांवरती चालणारे, त्यांच्या विचारांचे पायी अर्थातच नवी मुंबईमध्ये संघटनेची जबाबदारी ज्या निष्ठावंत खांद्यावरती आहे, आदरणीय सन्माननीय जिल्हा प्रमुख नवी मुंबई सन्माननीय आदरणीय द्वारकानाथजी भोईर साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम साहेब, सुस्वागतम. वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत, यासाठी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आमचे सन्माननीय आदरणीय द्वारकानाथजी भोईर साहेब यांचा मी पुनश्च मनापासून, मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतो आणि मॅचच्या दिशेनं लगेच आम्ही जातो. हॅलो, आपण पाहताय साहेब चषक 2026. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडा प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक संघ फायनलमध्ये दाखल झाल्याने आता दुसरी सेमीफायनल अर्थातच युवा स्पोर्ट्स वांजोळे विरुद्ध राजमुद्रा आचरेवाडी या दोन टीममध्ये हा सामना होतोय. टॉस जिंकला होता राजमुद्रा आचरेवाडी या टीमने. निर्णय घेतला होता प्रथम गोलंदाजी आणि बॅटिंगसाठी आमंत्रित होतं युवा स्पोर्ट्स वांजोळे या टीमला. आणि सलामी जोडी मैदानी राज आणि स्वप्नील. पहिल्याच बॉलवर सिंगल आली होती आणि त्यानंतर डबल धाव घेतली होती. पहिले षटक मॅन्डरी पॉवर प्ले, 3 धावा झालेत. बॉलिंग मार्क सज्ज झालाय मयूर युवा स्पोर्ट वांजोळे या टीमकडून. माफ करा, राजमुद्रा आचरेवाडी या टीमकडून. नेक्स्ट बॉल. ओहो, स्विच इटकायचा प्रयत्न होता इथे, पंच वळलेत. वाईट बॉल आहे, इशारा. एक्स्ट्रा रन्स धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 4 झाली आहे. प्रथम फलंदाजी करतो युवा स्पोर्ट्स वांजोळे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रत्येक जण गेले 4 दिवस झाला हा वाढदिवस साजरा होतोय. थँक्यू सो मच. आणि एक छान फ्रेम ज्याच्यामध्ये आपण पाहिले तर आदरणीय नामदार शंभूराजी देसाई साहेब आणि स्वतः चंद्रकांतजी चाळके साहेब यांचा एक छान फोटो आहे. अशा आठवणीतली एक छान फ्रेम यावेळी मात्र दिली गेली आहे. खूप खूप धन्यवाद. प्रत्येक जण आपण पाहिलं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या आयुष्यातील थोडासा वेळ दादांसाठी साहेबांसाठी जरूर काढतायत आणि आलेल्या त्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च मनापासून हार्दिक स्वागत करतो. हॅलो, वेगाने बॉल टाकलाय. उत्तर नव्हतं या बॉलवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा इनसाइड एज बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेसाठी टीमची धावसंख्या झाली आता 6. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर यावेळी मात्र अगदी बॅट्समननं रिव्ह्यू घेतलाय. फॉर व्हॉट? ओके, येस अंपायर. थर्ड अंपायर चेक केला जातोय. अंपायर हा रिव्ह्यू आम्हाला समजेल. हिट विकेटसाठी थँक्यू. साइड कॅमेरा अँगलनं चेक केला जाईल हिट विकेट नक्की आहे की नाही. थोड्याच वेळामध्ये डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. GTC लाईव्ह सध्या कामाला लागली आहे. टेक्निकल टीम काम करते आहे आणि काही क्षणामध्ये आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इट्स अ नॉट आउट आणि मॅचच्या दिशेने लगेच जाणार आहोत. थँक्यू. थर्ड अंपायर रेपर केला होता आणि ते फलंदाज सुरक्षित आहे. पहिलं षटक इथे प्रगती पथावर आणि टीमची धावसंख्या आता झाली आहे 6. नेक्स्ट बॉल. मयूर ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. समोर बॅटर राज तितकीशी कमाल करत नाही आहे. ओहो, भरपूर वेगाने बॉल टाकलाय. पंच वळले डाऊन द लेग साइड. पंचा सिग्नल व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 7. हा सामना महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये धडकणार. एक संघ फायनलमध्ये पोहोचलाय. अर्थातच मोर्या 11 मस्कोड नंबर 1 हा संघ फायनलमध्ये पोहोचलाय.
मयूर एक चांगला गोलंदाज, वेगवान गोलंदाज, इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये, छाप सोडली आहे. साहेब चषक 2026 मध्ये ओ पायर बॉल टाकलाय, स्वीपकॅनचा प्रयत्न होता आणि बॉल झाला डिक्लेअर झोनमध्ये. पंचा सिग्नल आलाय, लेग बाईज एक्स्ट्रा स्वरूपात टीम झोनमध्ये ॲड होईल. टीमची धावसंख्या 8. चांगली गोलंदाजी, इम्प्रेस केलंय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले तितकीशी संधी देत नाहीये. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं तितकंसं कठीण असतं, परंतु ही किमिया साधली आहे गोलंदाज मयूरने. नेक्स्ट बॉल मयूर ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल टाकेल समोर बॅटर राज, व चांगला फटका बॉल, फिल्डर आहे लॉंगॉनचा, बॉल खाली, चांगला झेल, चांगला जजमेंट. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय, पहिला धक्का बसलाय युवा स्पोर्ट्स वांजो या टीमला. येस डीजे. युवा स्पोर्ट्स वांजो या टीमने 8 वर पहिली विकेट, चांगली सुरुवात केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. चालू असले मॅच युवा स्पोर्ट्स वांजोळे विरुद्ध राजमुद्रा आचरेवाडी या दोन टीममध्ये सेमीफायनल मॅच. आपण सेमीफायनलचा थरार अनुभवताय या साहेब चषक 2026 या स्पर्धेमध्ये. एक मानाची सन्मानची स्पर्धा आपण पाहताय. तब्बल 2 दिवस चालणारी स्पर्धा, तब्बल 24 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. चेक बॉल आपटलाय आउट ऑफ द ऑफ स्टंप, भरपूर बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा नसतं, धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 9. बॉलिंग विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. मी विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती यावं. विशेष सहकार्य सन्माननीय राहुल पवार साहेब, विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं. सन्माननीय अरुण साळके साहेब, विनंती करेल आपणही दादा व्यासपीठावरती यावं. विशेष सहकार्य सन्माननीय संदीप यशवंत चाळके, विनंती करेल दादा आपणही व्यासपीठावरती यावं. विशेष सहकार्य अनिकेत सुरेश चाळके, सन्माननीय योगेश प्रकाश चाळके, सन्माननीय अंकुश विष्णू चाळके साहेब, विनंती करेल आपणही व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं सन्माननीय योगेशजी नारायण चाळके साहेब, विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या. आदरणीय राकेशजी पांडुरंग चाळके साहेब, विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती यावं. जे विशेष सहकार्य आम्ही उल्लेख केला त्या सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण सर्वांनी कृपया व्यासपीठावरती यावं. चांगला फटका इथे खेळलाय, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून आला इथे चौकार. बॅटर स्वप्नीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या आता पोहोचली या चौकाच्या मध्ये 14-14. सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे स्वप्नील, त्याच्या साथीला वन डाऊनच्या भूमिकेत आलेला तुषार. इथे पार्टनरशिप बीट करावी लागेल. नेक्स्ट बॉल सचिन ऑन साईडला खेचलाय, फिल्डर आहे तिथे आणि ते कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस द विन द मॅचेस आपण नेहमीच ऐकलंय. एक धावा कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरा धावाचा प्रयत्न. तुषार इथे बाद झालाय, दुसरा धक्का बसलाय. युवा स्पोर्ट्स वांजो या टीमला महत्वाची विकेट इथे गमावली आहे. तुषार बाद झालाय 0 धावसंख्येवर. थँक्यू. विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय या स्पर्धेसाठी त्यांचे सन्मान आपण घेणार आहोत. आणि विशेष सहकार्य जे लाभले त्या सर्वांचा सन्मान आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मी विनंती करेल विशेष सहकार्य सन्माननीय राहुलजी पवार, विनंती करेल आपण या. सर्वांचे सन्मान आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत. आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब, आपल्या शुभ हस्ते विशेष सहकार्य राहुल पवार, विशेष सहकार्य ज्यांचं ज्यांचं लाभलंय त्या सर्वांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितोय साहेब. त्याचबरोबर विनंती करेल अरुणजी चाळके साहेब, आपण या. विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं आदरणीय अरुणजी चाळके साहेब, आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय संदीपजी यशवंत चाळके साहेब, आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. विशेष सहकार्य आपल्या सर्वांचं लाभलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. विशेष सहकार्य म्हणजे प्रत्येकाचा खारीचा वाटा राहिला. देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं, घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देण्याची दानत घ्यावी.
तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व असतात यासाठी स्वप्न आम्ही क्रिकेटची मोठी बघतो आणि तुमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागलेला संपूर्ण महत्त्वाचा सहभाग आहे. सन्माननीय अनिकेत सुरेश साळके साहेब विनंती करेल आपण या. अनिकेत दादा तुमचाही महत्त्वाचा सपोर्ट या स्पर्धेसाठी आहे. खारीचा बाटा खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर विनंती करेल सन्माननीय योगेश प्रकाश साळके, योगेशजी प्रकाश साळके साहेब आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय. आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केले जातात. खऱ्या अर्थानं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही विशेष सहकार्य लाभले त्यांचे सन्मान घेतोय. आदरणीय अंकुशजी विष्णू चाळके साहेब आपण या. त्याचबरोबर योगेश नारायण चाळके साहेब आणि राकेश पांडुरंग चाळके साहेब यांचेही सन्मान आम्ही करणार आहोत. विशेष सहकार्य तुमच्या सर्वांचं लाभलंय. तुमचं प्रेम जे क्रिकेटवरती आहे, तुमचं प्रेम गावावरती आहे, तो असाच राहावा नेहमी. तुमचा आशीर्वाद खेळाडूंसोबत स्पर्धेसोबत आहे तो असाच नेहमी राहावा. आपल्या सर्वांचं मी पुनःशा मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आणि समालोचनाच्या माध्यमातून पुन्हा तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या रनामध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये घेऊन जातो. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे क्रिकेटचा आनंद तुम्हाला ऐकायला भेटेल. थँक्यू किरण सर. पहिल्याच फळीत षटकार ठोकलाय. अजयचं स्वागत केलंय बॅटर स्वप्नील जाधवने. षटकाने धावपळ झाले 25. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. लेफ्टी बॅटर खेचलाय, ऑन साईडला वळवलाय, बॉलला पाठवलाय, अगदी सीमारेषे बाहेर आलाय. इथे बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्वप्नील जाधव ऑन फायर. सलग दुसरा षटकार ठोकलाय. पूर्णपणे सेट झालाय. स्वप्नील जाधव 21 धावसंख्या खेळतोय. थांबायचं नाव घेत नाही. गड्यात थांबायचं नाही हे सांगतोय. नेक्स्ट बॉल अजय. स्लोवर वन ऑन साईडला बैठक सजवली आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषे बाहेर. सलग तिसरा षटकार. स्वप्नील जाधव ऑन फायर. आता धावसंख्या इथे फुलली आहे. धावसंख्या झाली 37 37. दोन फलंदाज बाद. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 षटकार आलेत. चौथा येईल का? सर्वांच्या नजरा लागल्या आहेत या बॅटरवर. स्वप्नील दुसऱ्या एंडने गोलंदाजी करतोय. चौथा षटकार इथे ठोकलाय. आता मनात कुजबूज निर्माण झाली गेल की 6 बॉल 6 येतील का? 4 आलेत. टीमची धावसंख्या आता 43 झालेत. स्वप्नील जाधव 10 बॉलमध्ये 33 धावा केलेत. सेल बदला ना. अप्रतिम मॅच बनली आहे. निनाद जर मॅच पाहिली तर तुषार बापू ऐकायचं नाव घेत नाहीये. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट कॅच ड्रॉप झाली आहे. नाराज आहे तुषार बापू. खाली बसलाय. त्याला माहिती होतं हा 5वा ठोकला असता त्यानं. तुषार बापू रुकेगा तो वो ठोकेगा. तुषार बापू नाही कभी. स्वप्नील ना बापू नाही कभी झुकेगा. आणि स्वप्नील यांची बॅटिंग तुम्ही पाहिली.
4 चेंडू 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि मॅच बनवली जाते. निनाद, नक्कीच सर, आपल्या टीमला पुन्हा मॅच मध्ये आणला ही ते चूक केली आहे. दबाव स्पष्ट जाणवतोय, दडपण चुकाकडे प्रवृत्त करतो आणि याचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळालंय. 9+1 एकूण 2 धाव मिळत आहेत. टीमची धावसंख्या 46. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. नेक्स्ट बॉल अजय. ओहो, बॅटर पासून दूर ठेवला आणि विकेट किपर देखील चूक केली आणि 22 स्वरूपात एक धावा टीमच्या मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 47. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 धावा, चांगली सुरुवात, चांगला स्कोर. सध्या करंट रन रेट चांगला आहे. 16च्या सरासरी धावा करतायत. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत चौथ्या ओव्हर मधील. आपण पाहताय न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी प्रेझेंट माननीय सन्माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब चषक 2026 आजचा फायनल डे, दुसरा दिवस आणि त्या दुसऱ्या दिवसातील एक रंगतदार लढत, सेमीफायनल मॅच युवा स्पोर्ट्स वांजोळे विरुद्ध राजमुद्रा आचरेवाडी या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 47 धावा केलेत. स्वप्नील जाधव पूर्णपणे बरसला इथे. चौथ्या षटकातील पहिला बॉल. ओ, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. इथे संधी आहे. ओ, चांगला प्रयत्न केला इथे. प्रयत्नासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या 49. बॉलिंग मार्क सज्जला रोशन. एक स्लॉग ओव्हर. आपल्या टीमला येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये थोडंसं प्रेशर कमी पाहिजे असेल तर धावा कमी द्याव्या लागतील. कमीत कमी धावसंख्या रोखावं लागेल. 49 धावा झाल्या आहेत. भरपूर धावसंख्या झाली आहे. सुस्वागतम. संदिवली विभागामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलेलं नाव, अर्थातच चांदिवलीच्या जनतेनं ज्या व्यक्तीला समाजसेवेच्या माध्यमातून नगरसेवक घडवला, अर्थातच आमच्या चांदिवलीचे नगरसेवक सन्माननीय आदरणीय अशोकजी वाटेकर साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम साहेब. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. व चांगला फटका केला. ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. दुसरा धाव्याचा प्रयत्न केला आणि ते थर्ड अंपायरसाठी रेफर केलंय. इथे चेक केलं जाईल. टेक्निकल टीम तयार आहे. आपण संपूर्ण स्पर्धा GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण पाहताय. आता दूध का दूध, पाणी का पाणी आपण पाहिलं जाईल. दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात थ्रो केला, कलेक्शन केलं आणि त्यानंतर क्रीज मध्ये आला आणि चेक केलं जाईल स्लोमो मोशन मध्ये. क्रीज मध्ये सुरक्षित आहे, नॉट आउट. चांगली रनिंग दोन्ही बॅटरच्या मधून. टीमची धावसंख्या आता झाली आहे 51. सांघिक अर्धशतक झालंय. युवा स्पोर्ट्स वांजो या टीमचं
महत्वाची विकेट प्राप्त झाली इथे. जो बरसला होता ते वादळ इथे घोंगावलं होतं ते शांत झालंय आता. इथे विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज रोशनने एक 14 बॉलमध्ये 38 धावा केल्या. आपल्या टीमला एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आणलं होतं. बॅटर स्वप्नील जाधवने. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय शैलेश. पहिला बॉलचा सामना करेल. ओ चांगला बॉल, वेगाने बॉल टाकलाय. उत्तर नव्हतं या बॉलवर. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 51. आता धावसंख्येला लगाम लागलाय. 3 षटकामध्ये 47 धावसंख्या होती. रोशनने आपल्या टीमला मॅचमध्ये आणलंय. हो चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. धावतायत कव्हरचा फिल्डर. बॉल फील्ड केलाय, थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. चांगली रनिंग पर्यंत विकेट दोन्ही बॅटरमध्ये. टीमची धावसंख्या आता झाली 53. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधील. येईल का इथे षटकार? युवा स्पोर्ट वांजोळे विरुद्ध राजमुद्रा आचरेवाडी या दोन टीममध्ये हा सामना रंगलाय आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज स्टंपिंग झाला. इथे फलंदाज बाद आणि 54 धावसंख्या माझं 54चं टार्गेट इथे सेट केलंय. अर्थातच युवा स्पोर्ट वांजोळे या टीमने राजमुद्रा आचरेवाडी या टीमच्या समोर आपण पाहताय साहेब चषक 2026 आणि या स्पर्धेतील एक महत्त्वाची मॅच. युवा स्पोर्ट वांजोळे विरुद्ध राजमुद्रा आचरेवाडी या दोन टीममध्ये सेमीफायनल मॅच. सेमीफायनलचा थरार तुम्ही अनुभवताय. एक संघ फायनलमध्ये पोहोचलाय, विराजमान झालाय. मोर्या 11 मस्को नंबर 1 हा संघ फायनलमध्ये पोहोचलाय. सेमीफायनलमध्ये जे 3 संघ दाखल झाले होते त्यानंतर चौपनचं टार्गेट या मॅचमध्ये. लगेचच क्षेत्रक्षण ताबा घ्यायचा आहे युवा स्पोर्ट वांजोळे. त्यानंतर सलामी जोडी पाठवायचं आहे राजमुद्रा आचरेवाडी. अजून एक सामना खेळवायचा आहे. नो स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी प्रेझेंट. आदरणीय सन्माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य क्रिकेट स्पर्धा साहेब चषक 2026. आता आपण अंतिम टप्प्याकडे चाललो आहे. अभिमानाची आणि मानाची स्पर्धा. खूप चांगलं नियोजन, कोणतीही कसर सोडली नाही आहे. मैदानाची सजावट, त्यानंतर बॅनर, त्यानंतर व्यासपीठ. अनेक दिवसापासून मेहनत केली आणि आज एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याचे सर्व श्रेय जात आहे सर्व कमिटी मेंबर्स, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन, एक वडे एक संघ. तो 2026 आणि या स्पर्धेमध्ये ऑफिसर पंच देखील लाभले. त्यानंतर समालोचक, दिग्गज समालोचक किरण मस्कर सर. त्यानंतर डॉमिनोचे तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होते. अगदी भरपूर महत्त्वाचं मैदान आहे. बऱ्याच स्पर्धा या मैदानामध्ये झाल्या. बरेच खेळाडू या मैदानामध्ये घडले गेले. या मातीच्या कणाकणानं खेळाडूंच्या मनाशी भरपूर नाती जोडलेत. एक जन्म देणारी माता असते, दुसरं नाव देणारी माती असते. या मातीनं बऱ्याच खेळाडूंना आतापर्यंत आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं केलं आहे. आणि सगळे क्रिकेट वेड आहेत. म्हणजे सोमवार ते शुक्रवार कामाची बॅग असते, शनिवार रविवार बॅट असते आमच्या खांद्याला. आणि हे क्रिकेट वेड आहेत. गावावरून आपण पाहिलं एक गाव अकराचं क्रिकेट. जेव्हा गावाचं नाव हृदयावरती कोरलेलं असतं, मागे टी शर्टवरती तालुक्याचं नाव असतं. आणि या नावासाठी आपण खेळतो, ना कुठल्या पैशासाठी, ना कुठल्या भावासाठी, ना कोणत्याही गर्भासाठी. आपण नावासाठी खेळतो, तालुक्याच्या गावाच्या नावासाठी. आणि ग्रामीण खेळाडू होणं, ग्रामीण क्रिकेट खेळाडू होणं सोपं नाही आहे.
तुला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझा काम व्यवसाय प्रपंच ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मैदानात यावं लागतं. अगदी काल 14 तारीख होती, व्हॅलेंटाईन डे बाजूला ठेवून मैदानात तुला यावं लागतं. पहिलं प्रेम क्रिकेट आहे तुझं. तू यासाठी हे सगळे क्रिकेट वेडे मैदानामध्ये येतात. आणि कालच्या दिवशी आपण पाहिलं तर बऱ्याच संघ आपण पाहिलं तर 100% दिले. आणि इथे जो चमकतो, जो 100% देतो तोच चमकतो. तू उपवास धरलास तरी तुला ट्रॉफी जिंकता येत नाही, नवस केलास तरी ट्रॉफी जिंकता येत नाही. ट्रॉफी जिंकण्यासाठी फक्त लढावं लागतं, खेळावं लागतं, जिद्दीनं तुला मैदानामध्ये 100% द्यावे लागतात. आणि अशी एक क्रिकेट वेड आहे. येस, सर्व प्रेक्षक आमचे मान्यवर आपण सगळे स्वामी, आपण थोडं सगळ्यांना मागे घ्या. आणि या स्पर्धेची ही खासियत आहे, लंगोरला खेळाडू एक सिंगल धाव. या स्पर्धेला संपूर्ण मान्यवर ज्या संख्येने असतात यासाठी ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती असते. नाव बनवणं आणि नाव टिकवणं, नाव लवकर बनतं, मेहनत करावी लागते नाव टिकवण्यासाठी. आणि ही स्पर्धा गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं तर एक वेगळ्या स्तरावरती आवडती स्पर्धा प्रत्येकाची बनत चालली आहे. तू संपूर्ण वेलकम गेटला जर पाहिलं तर ज्या पद्धतीने पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण मान्यवर तिथे आलेले आहेत आणि हे सगळं स्वागत केलं जातं त्यांचं. ही गर्दी सगळी VIP मान्यवरांसाठी सध्या तुम्ही पाहताय. अगदी सध्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय आमचे आजावली बँकचे चेअरमॅन आदरणीय विक्रमजी भिलारे साहेब व्यासपीठावरती आहेत. आदरणीय जिल्हा प्रमुख साहेब आपण पाहिलं तर द्वारकानाथजी भोईर साहेब आपण पाहिले तर व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर आपण पाहिले तर चांदोलीचे नगरसेवक आमचे सन्माननीय आदरणीय अशोकजी माटेकर साहेब व्यासपीठावरती आणि इतर सर्व मान्यवर व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत. सेमीफायनल मॅच चालू आहे, फायनलकडे आपण वळणार आहोत. फायनलमध्ये मस्करवाडी नंबर 1 संघ दाखल झाला. खूप महत्वाची आणि चंद्रकांतजी चायके साहेब यांचा भातचा आणि त्याची टीम आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, इथेही धाव आपण पाहिले तर सिंगल. आणि क्रिकेट हेच शिकवतं, एकेरी दुहेरी धाबा, सिंगल डबल किती महत्वाचे आहे ते शिकवतं. या एकेरी दुहेरी धाब्यांसाठी सध्या प्रयत्न केला जातोय. टीमची धावसंख्या 7-7. प्रमुख मान्यवर दाखल होतील. एक 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 संपूर्ण मान्यवर आपल्या वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहत आहेत. मॅचही थोड्या वेळ थांबवावी लागते, त्यासाठी या दिलगिरी व्यक्त करतो अंपायर्स आणि खेळाडू. सर्व काही महत्त्वाचं आहे. क्रिकेट यशस्वीरित्या पुढे चालत राहावं, क्रिकेट नेहमी गावागावाचं जिवंत राहावं यासाठी मान्यवरही महत्त्वाचे आहेत, स्पर्धा व्हाव्यात, स्पॉन्सरही महत्त्वाचे आहेत. यासाठी सर्व गोष्टी आम्ही करत आहोत. सो थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण की तुमचा खेळ तुम्हाला थांबवावा लागतो. यासाठी सहा धावा झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे सुरू आहे आणि आता मॅच चालू करतात. आपण पाहताय साहेब चषक 2026 सेमीफायनल मॅच. दोन संघ लढतायत. राजमुद्रा आचरेवाडी आणि त्यांच्या विरोधात युवा स्पोर्ट्स वांजोळे. युवा स्पोर्ट्स वांजोळे या टीमने पहिल्या 4 षटकामध्ये 53 धावा केल्या. 54चं टार्गेट सेट केलं होतं राजमुद्रा आचरेवाडी या टीमच्या समोर. व चांगला फटका लॉफ्ट केलाय, लांबच लांब बॉल भ्रमत करत चाललाय. बॉल सीमारेषे बाहेर आला इथे षटकार. आणखी विशेष करून एक असं आहे. बारा धावा झालेत.
सध्या पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शैलेश 3 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. ते अपील केली आहे. स्ट्रॉंग अपील आहे. फिल्डिंग टीमचा कॉन्फिडन्स आहे, परंतु बघूया दोन्ही पंच एकत्र येत आहेत. निर्णय येईल हा डिसिजन महत्वाचा आहे दोन्ही टीम्सच्या दृष्टिकोनातून. 12 धावा झाल्यात आणि फलंदाज बाद. झेलबाद झालाय बॅटर सचिन. महत्वाची विकेट इथे गमावली आहे. 12 पहिली विकेट. 54चा पाठलाग करत असताना राजमुद्रा आचरेवाडी या टीमचा महत्वाचा एक्का इथे बाद झालाय. व चांगला फटका खेळलाय ऑन साईडला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. बॉल चालल्या डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या आता झाली 13. न्यू बॅटर अभिजित मैदानच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवर 1 धावा घेतली आणि पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपले. 13 धावा तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज या मॅच मध्ये. चांगली मॅच बनत चालली. एका बाजूला आपण पाहिलं तर वाजोळी टीमनं, युवा स्पोर्ट्स वाजोळी टीमनं सांगितलं की भरपूर दिवस झाले ट्रॉफी त्यांनी आतापर्यंत घेऊन गेले नाही आहेत आणि या ट्रॉफीची किंमत भरपूर आहे भाऊ. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घेतो त्या एका ट्रॉफीसाठी. मी मगाशी उल्लेख केला, ती विकत पण घेता येत नाही, ती नवस करून पण घेता येत नाही, ती उपवास धरून पण घेता येत नाही. त्या ट्रॉफीला जिंकण्यासाठी लढावं लागतं, पडावं लागतं, रडून पण येत नाही, कारण की इतिहास लढणाऱ्यांचा राहिला आहे. आणि ती ट्रॉफी वाजोळी टीममध्ये कोणत्या नंबरची जाते? पहिलं ते पहिलं असतो. ट्रॉफी असेल, सेंचुरी असेल किंवा प्रेम असेल, पण त्या पहिल्या ट्रॉफीसाठी लढाई चालू आहे. नक्कीच डेफिनेटली सर प्रयत्न करतायत. भरपूर प्रयत्न चालू आहेत. एक दिवस नक्की येत असतो सर. ऑब्विसली एक दिवस येतो. वेळ बदलते बोलतात ना, ती बदलते वेळ एक ना एक दिवस. लॉफ करण्याचा प्रयत्न खेळाडू जरूर आहे. आपण पाहिलं तर मिड विकेटला वेगाने जरूर जातात. एक सिंगल धाव ते कंप्लीट केली जाते आणि हा दिवस नक्की बदलतो. बोलतात ना, वाईट वेळेनंतर चांगली वेळ येते, वेळ बदलते, ती वेळ असते. पण वेळ दिसत नाही, पण दाखवते भरपूर काही. भाऊ, ज्या घड्याळात 1 वाजतात त्याच्यात 12ही वाजतात. ही वेळ आहे, ती बदलेल का कोणत्या टीमची? पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी लढाई कशी होईल? पेशन्स पण तितकेच महत्वाचं आहे सर. आपण प्रयत्न करत राहणे गरजेचं आहे, रिझल्ट काही असो. ऑब्विसली पेशन्स ही महत्वाचा आहे, संयम ही महत्वाचा आहे. पुन्हा बॅट फिरवली आहे, विकेट किपर आहे, चेंडू निसटला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, नकार दिला जातोय. सहमत आहे तुझ्या मताशी निनाद. संयम महत्वाचा आहे. बघ ना, तू चाळणीमध्ये पण पाणी साठवू शकतो, बर्फ होईपर्यंत वाट बघायचा संयम असेल तर. हा आहे संयम. पण हल्ली संयम जास्त ठेवून चालत नाही, कारण की जास्त संयम ठेवला की बऱ्याच गोष्टी बिघडतात. 2 धावेचा प्रयत्न, फेकी तर केली, चेंडू निघून जातो डोळ्याच्या समोरून. झटपट पटापट 2 धावा कंप्लीट केले चित्त्याच्या चपळाईनं. संयम किती वेळ ठेवणार? सबर का फल मीठा होता है. 2026 चाललंय. मी म्हणेल सबर का फल किसी और का होता है. संयम एवढा वेळ ठेवून चालणार नाहीये. सध्या वेगाने चालणार युग आहे. सध्या T20 आलाय, त्यानंतर T10 देखील आलाय, त्यामुळे ते वेळेला महत्वाचं आहे. आणि चांगला फटका, चांगला टायमिंग इथे केलंय बॅटर अजयने. टीमची धावसंख्या आता झाली आहे 24.
अजूनही 30 धावांची आवश्यकता मॅचमध्ये. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. ओ चांगला फटका, व्हॉट अ शॉट, चांगला फटका, देखना स्ट्रोक. षटकार पर्यंत स्वतः ते सेलिब्रेशन केलंय बॅटर अजयने आणि या षटकाने धावफलक पोहोचले 30-30. याला बोलतात व्याजासकट थोडंसं देणं. जेव्हा स्वप्नील बॅटिंग करत होता, अजय गोलंदाजी करत होता, 4 षटकार स्वप्नीलला मारले. संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवरती. समीकरण पहिलं 12 चेंडू 24. मॅच बनवली मॅच. आणि जेव्हा बॅटिंगसाठी अजय आला, स्वप्नील गोलंदाजी करत होता, 4 नाही मारना, 2 मारना, पण खणखणीत मारना. याला बोलतात ईट का जवाब पत्थर से देंगे, 4 सिक्स का जवाब 2 सिक्स से देंगे. हे होतं उत्तर. मॅचचं चित्रच बदललंय. 14 चेंडू 36 धावांची गरज होती. पूर्णपणे मॅचमध्ये होतो फिल्डिंग संघ, परंतु 2 षटकाराने पूर्णपणे आपल्या टीमला मॅचमध्ये आणलं. हेच तर क्रिकेट आहे. क्षणाक्षणा बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आता बॉलिंग मार्क सज्ज होतोय स्वप्नील. कोदून काढलाय. लॉंग ऑनचा फिल्डर आहे. सिंगल घेतली आहे. आरामात रन घेतलाय, कारण स्ट्राईक किती मिळाल्या अजयला. अजय पूर्ण सेट झालाय. स्वतःच्या खांद्यावर त्याने विश्वास ठेवलाय अजयने, कारण तो सर्वांना इथे सांगतोय क्रिकेट माझा श्वास आहे, क्रिकेट माझा ध्यास आहे आणि खऱ्या अर्थी माझा क्रिकेटवर विश्वास आहे. विक्रम देखील आहे अजयचा. 6 बॉल 6 षटकार त्याने ठोकले देखील आहेत. अगदी पॉईंटमध्ये खेळायचं स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता इथे. तितकंसं कनेक्शन झालं नव्हतं. ब्रश करून बॉल चाललाय अगदी डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. टीमची धावसंख्या 32-32. अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत. 10 चेंडू 22 धावांची गरज. हे षटक निर्णायक आहेत. हो चांगला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन मिस केली आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल. तीन बॉल झालेत. आपल्या टीमला इथे मॅचमध्ये आणलंय स्वप्नील जाधवने, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. हो स्लोवर वन, वाईट यॉर्कर. चांगली गोलंदाजी. बीट केलंय अजयला, पूर्णपणे बीट केलंय, जो पूर्णपणे सेट झालाय. आता 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील. हे 2 बॉल निर्णायक आहेत. चांगला फटका. ऑनसला फिल्डर आहे तिथे आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. अजय बाद झालाय. सेलिब्रेशन होत आहे, कारण या विकेटचं महत्व माहिती आहे. त्याचा नव्हता करणारा खेळाडू आहे तो अजय बाद झालाय. याला बोलतात खेळाडू वृत्ती. जसं स्वप्नीलनं अजयला बाद केलं, अजयच्या जवळ धावत गेला, त्याला शेक हँड केलं, मिठी मारली, बोलला भाई खेळ आहे, कभी मैं शेर कभी तू सवा शेर. आणि याला बोलतात खेळाडू वृत्ती. तुम्ही किती मोठे खेळाडू आहात त्यापेक्षा तुमची पावलं जमिनीमध्ये आहेत का, हे खेळाडू वृत्तीचं ओळख आहे. खूप छान खेळाडू वृत्ती दाखवली स्वप्नीलनं. डाऊन टू अर्थ राहणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर. नवीन बॅटर आलाय निवास. लोवर फुल टॉस ऑन साईडला खेचलाय. फिल्डर आहे टीप मध्ये मिड विकेट दरम्यान. सिंगलवर समाधान मानलंय. सिंगलने धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 33. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या. त्याने एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज स्वप्नील जाधवने एक अष्टपैलू कामगिरी म्हणून केलं. आपल्या टीमला पूर्णपणे मॅचमध्ये आणलंय. जे 50-50 होतं ते आता विनिंग पर्सेंटेज 80-20 आलंय. 6 बॉल विजयासाठी 21 धावांची गरज या मॅचमध्ये. अभिजित आणि निवास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कोणता गोलंदाज येईल चौथ्या ओव्हरसाठी. युवा स्पोर्ट्स वांजो या टीमकडून 5 वर्षामध्ये एकही ट्रॉफी मारली नाही आहे. ती आस लावून आहेत. आज तो दिवस पूर्ण होईल का युवा स्पोर्ट्स वांजो या टीमचा. बॉलिंग मार्कवर स्वप्नील. पहिला बॉल चांगला टप्प्यावर टाकलाय. अगदी टप्प्यापर्यंत आतमध्ये आलाय. डॉट बॉल. आता 5 चेंडू 21 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला निवास, नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिजित. चौपनचा पाठलाग इथे करायचंय राजमुद्रा आचरेवाड या टीमला.
आउट ऑफ द ऑफ स्टंप. डॉट बॉल आहे. सलग 2 चेंडू डॉट घेतलेत. राजमुद्रा आचरेवाडी या टीमला आता 4 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. स्वप्नील तिसरा बॉल टाकेल ओव्हर द विकेटने. हा बॉल निर्णायक आहे. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न आणि ते डॉट बॉल आहे. सलग 3 बॉल डॉट आल्याने आता बॉडी लँग्वेज भरपूर काही सांगून जातं फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. तुषार पूर्णपणे खुश झालाय कारण आता जवळजवळ विजय हा निश्चित आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आहे. 3 बॉलमध्ये 21 धावांची गरज या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल स्वप्नील. ओ क्लीन बॉल. ट्रिपल अचित. यष्ट उद्ध्वस्त केलंय. सेलिब्रेशन होतंय. आज तो दिवस आलाय ज्या दिवसाची वाट पाहत होते. तो दिवस आता आलाय. फायनल मध्ये पोहोचतोय जवळपास युवा स्पोर्ट वांजोळे हा संघ. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. युवा स्पोर्ट्स वांजोळे विरुद्ध राजमुद्रा आचरेवाडी या 2 टीम मध्ये हा सामना रंगला होता आणि सेमीफायनल मॅच. नेक्स्ट बॅटर नवीन बॅटर अक्षय आलाय. ओहो ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 5 बॉल टाकलेत. एकही धाव खर्च केली नाही. 1 विकेट प्राप्त केली आहे. आणि आता शेवटचा बॉल. सर्व खेळाडूंवर चेहऱ्यावर हास्य दिसतंय. ही भरपूर वर्षाची मेहनत आहे. आणि शेवटचा बॉल. बॉल हवेत आणि ते मिडन फर्स्ट सेकंड आणि थर्ड आयटम मध्ये हा झेल टिपलाय आणि या सामन्यामध्ये विजय ठरलायत युवा स्पोर्ट्स वांजोळे आणि तब्बल 5 वर्षानंतर फायनल